नमस्कार. स्मार्ट सिटी मेट्रो न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे करण हिंदुस्थानी. दर्शको, लवकरच राज्याच्या सर्व महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहेत. पुढच्या आठवड्यात बहुतेक इलेक्शनच्या तारखा पण जाहीर होतील. पण आज आपण बोलणार आहोत मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेबद्दल. मुंबई महानगरपालिकेबद्दल बोलायला गेलो तर 95च्या आधी काँग्रेसची सत्ता होती. निर्मलाताई प्रभावळकर शेवटच्या काँग्रेसच्या महापौर होत्या. त्याच्यानंतर सत्ता शिवसेना आणि भाजपच्या हातात आली. शिवसेना भाजपच्या सत्ता महानगरपालिका शिवसेना भाजपच्या हातात होती, पण राज्याची सत्ता काँग्रेसच्या हातात होती. 95 ते 2000 पर्यंत भाजप सेनेची सत्ता होती. लगेच 2000 नंतर, पण 2000 नंतर जी आली सत्ता ती काँग्रेसची आली. आणि काँग्रेसनी महानगरपालिकेच्या पॅरलर बॉडीमध्ये काही बॉडीज उभा करायला सुरुवात केली. जसं MMRDA सुरू झाली, MSRDC सुरू झाली. काही काळापूर्वी मुंबईत घर बांधण्यासाठी हुडको होती, त्याच्याऐवजी म्हाडा आली. विद्युत सप्लाय करायला BST होती, बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सपोर्ट, BSES होती. आता ते अडाणी आणि रिलायन्सच्या हातात गेलेली आहेत. असंच आपण इकडे आलो ठाणे जिल्ह्याला, तर ठाणे जिल्ह्यात MIDC होत्या, चांगल्या कल्याण डोंबिवलीला चांगल्या MIDC होत्या, MIDC कंपन्या होत्या. माझ्या माहितीप्रमाणे 1965ला 60 पैसा प्रति स्क्वेअर फूट जागा घेतलेल्या MIDCच्या MIDC बांधण्यासाठी. त्याच्यानंतर की स्थानिक लोकांना रोजगार मिळालेला नाही. आता MIDC बंद झालेले आहेत. तिथे गृहसंकुल उभे राहत आहेत, तिथे मोठमोठे मॉल उभे राहत आहेत त्या कंपनीच्या जागेवर. हीच परिस्थिती ठाण्याची आहे, वर्तकनगर आहे. तिथली MIDCचे काही कंपन्या बंद झाल्या, तिथे पण डेव्हलपमेंट सुरू आहे. जसं मुंबईत गिरण्या बंद झाल्या, मुंबईत मोठे मोठे मॉल उभे राहिले गिरण्यामध्ये, सगळ्या गुजरातला गेल्यात. डेव्हलपमेंटसाठी जागा सुरली नाही. त्याच्यामध्ये भर पाडला स्मार्ट सिटीचा. कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड हे नाव ठेवलेलं गेलं आहे, पण त्याच्यात डोंबिवलीचा समावेश नाही. डोंबिवलीला एकही स्मार्ट सिटीचं काम नाही आहे. त्यामुळे फक्त कल्याण स्मार्ट होत आहे, पण सध्या जे कल्याण स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट चालू आहे तो एवढ्या मंद गतीने चालू आहे की कासव गती आपण बोलू शकतो त्याला, की आरामात काम करा, काही घाई नाही आहे. आणि स्मार्ट सिटीवाल्यांनी काय केलं आहे, अख्खा कल्याण स्टेशनचा पश्चिमेचा भाग जो आहे तो एकदम सत्यानाश करून टाकलेला आहे. पिल्लर खोदते जात आहेत, पण नियोजन नसल्यामुळे कल्याणकरांना, डोंबिवलीकरांना किती त्रास होतो याचा प्रत्यक्ष अनुभव आता पब्लिक घेतेच आहे. त्याचसोबत आपण जर बोलायला गेलो तर रस्ते, निवडणुकापूर्वी 476 कोटीचे रस्ते डोंबिवलीत दाखवले गेले. डोंबिवलीच्या रस्त्याची काय पोझिशन होती नवरात्रपर्यंत सगळ्यांनी बघितलेलं आहे. आत्ता रस्ते दुरुस्त झालेत, म्हणजे निवडणुका आलेत, पुढारी लोकांना त्या रस्त्यावर चालायचं आहे म्हणून ते रस्ते दुरुस्त करण्यात आलेले आहेत. डोंबिवली स्टेशनची परिस्थिती बघा, आजूबाजूला फेरीवाल्यांचा विळखा आहे, फेरीवाले बसलेले आहेत. पण डोंबिवलीकरांना किती त्रास सहन करावा लागतो हे पुढारी लोकांना माहीत नाही आहे. कारण पुढारी लोकांचा जो संवाद आहे ते आपले कार्यकर्त्या पुरता असतो. त्यांना हे कळत नाही आहे की आम्ही काय करतोय, जनतेला काय पाहिजे. पाणीची समस्या आहे, विद्युतची समस्या आहे, सगळं काही आहे. पण डोंबिवलीकरांना या विळख्यातून, ह्या समस्यातून निजात कधीही मिळालेली नाही आहे. ठाकुर्ली ब्रिजचं आपण बोलायला गेलो, ठाकुर्ली ब्रिज 10 वर्षापासून तसंच पडलेलं आहे. आत्ता सगळ्यांना सुद्धा आली आहे, ठाकुर्लीचा ब्रिज पण पूर्ण करायचा आहे. रस्ते तसेच आहेत, पाण्याची समस्या आहे. जे मोठे मोठे संकुल बांधले गेले तिथे 24 तास पाणी आहे, पण जे जुने घर आहेत, जे जुने रहिवासी आहेत त्यांना 1 तास सुद्धा पाणी मिळत नाही आहे. आणि त्याच्यात आता नवीन काम सुरू केलेलं आहे. तो नवीन काम म्हणजे सेकंड हँड विकास कार्य. सावळाराम क्रीडा संकुलात आपण बघा, 130 कोटीचा प्रकल्प आणला आहे. कालच त्याचं भूमिपूजन झालं आहे. तो कित्येक वर्षापासून तो सावळाराम क्रीडा संकुल असंच पडलेला होता, कोणाचं लक्ष नव्हतं. निवडणुका आल्या म्हणजे लक्ष द्यायचं. शिवसेना मध्यवर्ती शाखेजवळ जर आपण बघायला गेलो, तिथे महाराजांचं, छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराजांचा जो पुतळा होता, फार जुना पुतळा होता, त्याला जतन करायला पाहिजे होता. तो पुतळा काढून दुसरा पुतळा लावला गेला, कारण आमचे नावाची पाटी लागली पाहिजे. तसंच डोंबिवलीच्या टिळक चौकात लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे, त्याच्या खालती ग्रिलवर मोठा नाव खासदार साहेबांचं लिहिलेलं गेलं की आम्ही
याचं सुशोभीकरण केलं. काय सुशोभीकरण, त्या 10x10च्या 12x12च्या जागेवर काय सुशोभीकरण केला, म्हणजे मोठे मोठे जे चौक आहे तिथे आपला बोर्ड लावायचं आणि सांगायचं आम्ही इतके कोटी आणले. आता सावळाराम महाराज क्रीडा संघ 130 कोटीचा प्रकल्प आहे. 130 कोटी कुठून येणार आहे कोणी सांगणारा नाही आहे. महानगरपालिकेचे भरपूर प्रश्न आहेत जे आपण पुढे मांडणार आहोत आणि आपल्याशीही संवाद साधणार आहोत. तोपर्यंत आपण बघत राहा स्मार्ट सिटी मेट्रो न्यूज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.